मी अभिजित यादव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण सिम्प्लिफिकेशन टॉपिक बघणार आहोत. या टॉपिकमध्ये आपण पर्सेंटेज, स्क्वेअर रूट, रेशो अँड प्रपोर्शन रिलेटेड काही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. पहिला प्रॉब्लेम आहे 15.5% ऑफ 850 प्लस 24.8% ऑफ 650. आता आपण जर का शाळेत जेव्हा होतो तेव्हा हा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व करत होतो, तर 15.5 डिवायडेड बाय 100 इंटू 850 प्लस 24.8 इंटू 100 डिवायडेड बाय 100 इंटू 650. मग आपण 15.5 इंटू 850 करायचो, 0 कॅन्सल व्हायचे. मग 24.8 इंटू 65 करायचो. हे जे काही ॲन्सर येईल त्याला 10ने डिवाईड करून आपण ॲन्सर लिहायचो. पण या सर्वांमध्ये खूप जास्त वेळ जातो, लाँग प्रोसेस आहे. तर आपण आता पहिल्या टॉपिकमध्ये बेसिक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनमध्ये कॅल्क्युलेशन कसं करायचं, पर्सेंटेज कसे काढायचे पटकन हे आपण बघितलेलं आहे. तर पहिल्यांदी 15.5 याला आपण सॉर्ट असं करूया, 10, 5 अँड 0.5. ओके. 100ला सपोज आपण ॲझ्युम केलं 850, तर त्याचे 10% आपण काढायचे आहेत, 5% काढायचे आहेत आणि 0.5% जेवढे आपल्याला हवे आहेत तेवढे आपण काढून घेऊ. 100 जर का 850 असेल तर 10 आला 85, 5 आला 10वरून 5 आपण काढू शकतो. तर 10 डिवायडेड बाय 2 इज 5. सो 85 डिवायडेड बाय 2 इज 42.5. 5ला जर का मी 10ने डिवाईड केलं तर मला मिळतो 0.5. यस. सो 42.5ला मी जर का 10ने डिवाईड केलं तर मला मिळेल 4.25. तर आता हे नंबर मी इथे लिहिले, 85, 42.5 अँड 4.25. या तिघांची ॲडिशन जर का मी केली तर मला मिळेल, आता इथे पॉईंटनंतर 25 आहे, इथे पॉईंटनंतर 5 आहे. सो 5ला मी 50 असं लिहू शकतो. सो ॲडिशन करताना आपल्याला सोपं जाईल. सो हिअर इट इज 5, 5 2 इज 7 पॉईंट, देन 5 2 4, 5 4 9, 9 2 11, 1, then 8 4 12, 12 plus 1 13. So 15.5% of 850 is nothing but 131.75. आता हे जे काही कॅल्क्युलेशन आहे हे आपण हे असं काही न लिहिता डिरेक्टली मनातल्या मनातसुद्धा आपण करू शकतो. म्हणजे फक्त त्याच्याकडे बघून 850चे 10, 85, 5, 42.5 हे सर्व कॅल्क्युलेशन मनात करू शकतो. 0.5 विल बी 4.25. यांच्यावर का मी ॲडिशन केली तर पटकन मी सांगू शकतो 15.5% ऑफ 850. अशा प्रकारे आपल्याला परीक्षेत करायचं आहे. परीक्षेत आपल्याला हे सर्व काही लिहायची गरज नसते. तिथे कोणी काय लिहिलं आहे हे बघत नाही, ॲन्सर काय आहे हे बघतात. त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन मनात करायचं आहे. पण आता पहिलाच प्रॉब्लेम आहे, सो आपण सर्व काही रिटर्नमध्ये बघूया. आफ्टर दॅट 24.8ला मी कसा लिहू शकतो, सो आधी बघूया. सो 20 प्लस 4 प्लस 0.8 बरोबर. सो 20 इज नथिंग बट 10, आफ्टर दॅट 4, आफ्टर दॅट 0.8. आता बघूया आपण. 100 इज सपोज 650, then 10 can be written as 65. So here I will write down 65. आता 4 कसा काढायचा, तर 4 काढायच्या आधी आपल्याला मल्टिप्लिकेशन ही सोपी जाते डिव्हिजनपेक्षा, ज्याप्रमाणे आपल्याला ॲडिशन सोपी जाते सबट्रॅक्शनपेक्षा. तसंच आपण मल्टिप्लिकेशन करू. कसं करायचं, तर आज मी 1 काढून घेतो. 1 किती येतो, तर 1 येतो 6.5 बरोबर.
1 जर का 6.5 आला तर 2 किती येईल? 2 येईल. 6.5 इंटू 2 13. सो 4 विल बी 26. सो मी इथे लिहिलं 26. आता पुढे मला 0.8 हवा आहे. 0.8 काढायचे आहे मी 8 काढतो. 4 is 26, so 8 will be 52. Then 0.8 will be 5.2. 8ला जर का मी 10ने डिवाइड केलं तर मला 0.8 मिळतो. तसंच 52ला जर का मी 10ने डिवाइड केलं तर मला 5.2 मिळेल. सो हे आन्सर आलं 5.2. आता ॲडिशन करूया. ही आली 130, हे आलं 0.265 11 131. सो 0.2161. So 24.8% of 650 is nothing but 161.2. या दोघांची जर का मी ॲडिशन केली तर इथे 0.75 आहे, इथे 0.2 आहे. दिस कॅन बी रिटन ॲज 0.20. सो देअर ॲडिशन इज 5. 7 2 is 9. 0.263 is 9. 292.95. So this is our final answer. ओके, आपण दुसरा एक प्रॉब्लेम बघूया. 40% ऑफ 265, 35% ऑफ 35. वेट, 50% ऑफ क्वेश्चन मार्क. इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे, त्याला आपण एक्स ॲझ्युम करू. अँड x% ऑफ 80. तर आता 40%, 40 इज नथिंग बट 10 10 10 10. नाउ 40% ऑफ 265. सो 10% ऑफ 265 इज नथिंग बट 26.5. प्रत्येक ठिकाणी आपण 26.5 देणार, म्हणजेच 26.5 गुणिले 4. सिमिलरली 35%, 35% आपण असं लिहिणार 10 10 10 अँड 5. नाउ 10% ऑफ 180 विल बी 18 18 18 अँड 9. ही साईड आपण आधी काढून घेऊया. आता इथे 26.5 इंटू 4 इज नथिंग बट, जर का तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेशन केलं 5 2 5 4 20 2 6 4 24 24 प्लस 2 26 4 2 8 8 प्लस 2 इज 10. सो 106 अँड दिस ॲडिशन इज नथिंग बट 63. सो आपल्याला आता मिळालेलं आहे 106 पॉईंटची गरज नाही आहे इथे, प्लस 63. आपण यांचीसुद्धा ॲडिशन करून घेऊया आधी. यांची ॲडिशन येईल 961, जी आपण इथे डायरेक्टली लिहून टाकूया. 169 इक्वल टू 50% म्हणजेच 50 डिवायडेड बाय 100 ऑफ एक्स प्लस x%. सो x डिवायडेड बाय 100 इंटू 80. तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला फक्त आता करायचं आहे. हे आपण कॅल्क्युलेशन पटकन करून घेऊया. सो 5x डिवायडेड बाय 10 प्लस 8x डिवायडेड बाय 10. लेफ्ट साईडला आहे 169. हे आलं आहे 13x डिवायडेड बाय 10. नाव 13 169. सो हा 10 जो राईट साईडला आहे डिनॉमिनेटरला आहे, हा जर का लेफ्ट साईडला गेला तर तो न्युमरेटरला जाईल आणि 13ला मल्टिप्लाय होईल. सो 130 इक्वल टू एक्स. दिस इज माय फायनल ॲन्सर. सिम्प्लिफिकेशनमध्ये पर्सेंटेज आपल्याला पटापट काढता आले पाहिजेत. पर्सेंटेज काढताना वेळ जास्त जाता कामा नये. जेवढं फास्ट पर्सेंटेज काढा, जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल
तेवढा तुम्हाला जास्त उपयोग होईल. अजून एक प्रॉब्लेम आपण बघूया. इथे पर्सेंटेज साईन राहिलेला आहे. एक्स पर्सेंटेज ऑफ 340 प्लस 48% ऑफ 480 इज इक्वल टू 451.40. डिरेक्ट आपण कॅल्क्युलेशन करूया. 0 जेवढे कॅन्सल होतील तेवढे करून घेऊया. क्वेश्चन सोपा करून घेऊ. सो इथे 34x डिवायडेड बाय 10 प्लस 48 इंटू 48 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 451.40. आता याच्यामध्ये आपल्याला 48चा स्क्वेअर काढावा लागेल, बरोबर. तर 48चा स्क्वेअर आपण मागच्या एका टॉपिकमध्ये बघितला होता कसा काढायचा, बेसिक मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशनमध्ये. तर आपण बॉक्स काढत होतो, असा बॉक्स काढत होतो आणि आपण कॅल्क्युलेशन करत होतो. तर तसं न करता स्क्वेअरसाठी एक अजून मेथड आहे. इवन मल्टिप्लिकेशनसाठी एक अजून मेथड आहे. मेथड सांगून ठेवतो तुम्हाला. समजा नंबर आहे AB आणि दुसरा नंबर आहे CD. यस, या दोघांचं जर मला मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर 3 सेल तयार होतात. पहिल्यांदा मी BD या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो. इकडचा युनिट डिजिट, या दोघांचं मी मल्टिप्लिकेशन करतो. ते येतं B इंटू D. नंतर मधल्या सेलमध्ये मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. लक्षात घ्या, मधल्या सेलमध्ये मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. सो ते येतं AD प्लस BC. थर्ड सेलमध्ये मी शेवटचे 2 नंबर A इंटू C. यामुळे काय होतं, बॉक्स काढायची आपल्याला गरज लागत नाही आणि मनातल्या मनातसुद्धा तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता. आता जर का एखाद्या नंबरचा तुम्हाला स्क्वेअर काढायचा असेल तर शेवटी मल्टिप्लिकेशनच आहे. फक्त CDच्या ठिकाणी परत AB येईल, सेम प्रोसेस फॉलो होईल. AA दॅट इज A स्क्वेअर, AB प्लस AB क्रॉस मल्टिप्लिकेशन, सो इट विल बी 2AB and here it will be B square. ओके. सो आता जर का मला 48चा स्क्वेअर काढायचा आहे, म्हणजे मी 48 इंटू 48 करणार. याचा स्क्वेअर काय आला, 4 स्क्वेअर बॉक्स. 2AB दॅट इज 2 इंटू 4 इंटू 8 दॅट 8 स्क्वेअर. 4 स्क्वेअर इज 16, 4 8 32, 32 2 is 64. Here it is 64. फक्त 4 लिहिला, 6 इथे फॉरवर्ड झाला. 64 प्लस 6 इज 70. सो 7 परत फॉरवर्ड झाला, इकडे पुढे गेला. 16 प्लस 7 इज 23. सो 48 इंटू 48 इज नथिंग बट 2304. सो ही एक मेथड आहे जी आपल्याला माहिती हवे. याला डॉट मेथड म्हणतात. डॉट मेथड म्हणतात. तर आता इथे आपण कॅल्क्युलेशन लिहून घेऊया. इथे येतो आहे 34x डिवायडेड बाय 10 प्लस 2304 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 451.40. हे कॅल्क्युलेशन थोडा आता फास्ट करूया आपण. 34x डिवायडेड बाय 10, ह्या नंबरला 10ने डिवाइड केलं, सो 230.4 इज इक्वल टू 451.40. हाच नंबर ह्या साईडला गेला, सबट्रॅक्शन होईल. 230.4 हा नंबर राईट साईडला गेला, सो सबट्रॅक्शन येईल. 40 इथे 40 आहे, इथे फक्त 4 आहे, सो 40 झाला.
So 2 to 1, and here it is 34x divided by 10. इथे 17चा भाग लागतो आहे. 17 2 34, 17 1 17, 22 minus 17 is 5, 5 1, 17 into 3 is 51. So value of x is 10, right side ला जाईल. 13 into 10 is 130. So value of x is 130. आता आपण स्क्वेअर रूटचा प्रॉब्लेम बघूया. स्क्वेअर रूट ऑफ 676 डिवायडेड बाय x इंटू 57 इक्वल टू 114. स्क्वेअर रूट कसं काढायचं आपण बघितलेलं आहे. परत एकदा बघूया. 6 कुठल्या दोन नंबरच्या एंडिंगला येतो, तर 4 स्क्वेअर इज 16 और 6 स्क्वेअर इज 36. मीन्स 4 किंवा 6 हे आपले दोन नंबर आहेत. सो 4 और 6. आता जो हा नंबर आला आहे 6, हा 6 कुठल्या दोन नंबरच्या स्क्वेअरमध्ये येतो. सो 2 स्क्वेअर लेस दॅन 6 लेस दॅन 3 स्क्वेअर. मीन्स 2 आणि 3 या दोन नंबरच्या स्क्वेअरच्या मध्ये 6 हा नंबर येतो आहे. बरोबर. सो 2 3 मधला लहान नंबर आहे 2. सो इथे मी लिहिला 2. ओके. त्यानंतर 2 into 3 इज, त्यानंतर आपल्याला 25चा स्क्वेअर माहिती आहे. 25चा स्क्वेअर माहिती आहे. 25चा स्क्वेअर तो 625. 676 हा नंबर 625पेक्षा मोठा आहे. म्हणजे याचा स्क्वेअर रूटसुद्धा 25पेक्षा मोठा हवा आहे. सो आपण 26 लिहू शकतो डिरेक्टली. ही झाली एक शॉर्टकट मेथड. सो इथे लिहून टाका 26 डिवायडेड बाय x इंटू 57 इज इक्वल टू 114. सो 57 इंटू 2, 57 जर का मी राईट साईडला आणला तर तो इथे 57 येईल. 57 इंटू 2 114. सो x विल बी 26 by 2 is 13. स्क्वेअर रूट पटापट जर का तुम्हाला काढता आले तर या टाईपचे प्रॉब्लेम तुम्ही पटापट सॉल्व करू शकता. त्यानंतर आपल्याला इंडायसेसचे काही रूल बघायचे आहेत. इंडायसेसचे काही रूल तुम्ही नोट करू शकता. पहिला रूल आहे a raised to m into a raised to n equal to a raised to m plus n. सेकंड रूल आहे a raised to m divided by a raised to n is a raised to m minus n. थर्ड रूल आहे a raised to m raised to n is nothing but a raised to m into n. फोर्थ रूल आहे a raised to m into b raised to n is a into b raised to m. सॉरी इथे m आहे. फिफ्थ रूल आहे एनी नंबर raised to 0 is always 1. सिक्स्थ वन आहे a raised to minus n is nothing but 1 upon a raised to n. तर आता आपण काही प्रॉब्लेम बघूया. पहिला प्रॉब्लेम आहे 27 क्यूब इंटू 3 raised to 4 डिवायडेड बाय 81 स्क्वेअर इज इक्वल टू 3 raised to x. आता इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. एक्स आहे 3च्या डोक्यावर. सो 3 raised to x. आपल्याला लेफ्ट साईडला काहीतरी 3 raised to a असा नंबर आला पाहिजे, जेणेकरून 3 raised to a इक्वल टू 3 raised to x आलं तर आपण सांगू शकतो की एक्सची व्हॅल्यू आहे a. ओके. सो आता इकडे जे नंबर आहेत 27 आणि 3चं काही रिलेशन आहे का हे बघूया. तर 3चा क्यूब हा 27 येतो. बाकीचे जसे जसे लिहून टाकायचे. 81 इज नथिंग बट 3 raised to 4
हे आता कॅल्क्युलेशन आपण आता लॉ ऑफ इंडायसेसने आपण करून टाकूया. 3 थर्ड रूलने 3 into 3 is 9. This is not 6. This is not 3 plus 3. This should be 3 into 3. Similarly, 3 raised to 9 into 3 raised to 4 is nothing but 3 raised to 9 plus 4 divided by 3 raised to 8 is equal to 3 raised to x. So हे आलेलं आहे 3 raised to 13 divided by 3 raised to 8. सो आपला जो सेकंड रूल आहे त्यानुसार 3 raised to 13 minus 8 is equal to 3 raised to x. सो 3 raised to 5 equal to 3 raised to x. याचाच अर्थ xची व्हॅल्यू आहे 5. अजून एक प्रॉब्लेम बघूया आपण. सेम 25 raised to 7.5 into 5 raised to 2.5 divided by 125 raised to 1.5 is equal to 5 raised to x. राईट साईडला बघितलं आपल्याला कळतं आहे की 5 raised to एक्सची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे आपल्याला सर्व नंबर हे 5च्या पॉवरमध्ये हवेत. तर आता इथे 25 इज नथिंग बट 5 स्क्वेअर raised to 7.5 into 5 raised to 2.5 divided by 5 cube raised to 1.5 is equal to 5 raised to x. This is nothing but 5 raised to 15 into म्हणजे आपण ॲडिशन करू पॉवरची 2.5 डिव्हिजन म्हणजे आपण सबट्रॅक्शन करू. आता इथे 3 into 1.5 विल बी 4.5 इज इक्वल टू 5 raised to x. जर का आपण पॉवरची ॲडिशन सबट्रॅक्शन केली तर आपल्याला मिळेल 13 इज इक्वल टू 5 raised to x. सो व्हॅल्यू ऑफ x इज 13. याचप्रमाणे एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला देतो मी, हा तुम्ही ट्राय करा. 81 raised to -1/2 minus 64 raised to -2/3 हा प्रॉब्लेम तुम्ही ट्राय करा. याचा ॲन्सर आहे 7 divided by 144. अजून काही रेशो आणि प्रॉपोर्शनमध्ये काही प्रॉब्लेम असतात, त्यातला आपण एखादा प्रॉब्लेम घेऊया. 3 1/4 plus 6 2/7 plus x equal to 13 3/28. आता इथे हा फॉर्म्युला नोट करून घ्या. a/b/c याचाच अर्थ येतो a प्लस b/c. याचाच अर्थ असतो a इंटू c प्लस b डिवायडेड बाय c. आता हे सॉल्व करताना जर का आपण स्कूल मेथडने गेलो, स्कूल मेथडने म्हणजे 4 3 12 12 प्लस 1 इज 13/4 6 7 42 प्लस 2 इज 44/7 प्लस x इज इक्वल टू 30 into 28 प्लस 3 डिवायडेड बाय 28. असं आपण स्कूल लेवलमध्ये करत होतो. असं आता करायचं नाही आहे. आता आपण काय करायचं आहे, तर हे जे नंबर आहेत 3 6 13 त्याच्या आधी आपण एक्सला एका साईडला ठेवूया. एक्स इक्वल टू 13 3/28 मायनस हे जे दोन नंबर आहेत या दोन नंबरला आपण राईट साईडला ठेवूया. 3 1/4 मायनस 6 2/7. आता बघा, आता हे जे नंबर आहेत, हे जे इंटिजर्स आहेत, हे इंटिजर्स आपण एका साईडला घेऊया. सो 13 - 3 - 6 ही ट्रिक आहे. इथेच बऱ्याचशा गोष्टी होतात, सोप्या होतील. आता इथे साईन सकट आपण नंबर घ्यायचे आहेत. इथे 1/4 घेताना निगेटिव्ह साईनसुद्धा त्याला द्यायची आहे. सो -1/4 इथे ॲडिशन प्लस देऊ नका, प्लस दिलं तर चुकीचं होईल. इथे जसा -3 दिला तसंच आपण -1/4 सुद्धा द्यायचं आहे. आता हे कॅल्क्युलेशन करून घ्या. हे कॅल्क्युलेशन खूप सोपं आहे.
3/28 तसाच. आधी 1/4 आणि 2/7 आपण हँडल करू. मायनस जर का दोघांच्या आपण बाहेर काढला तर इथे मध्ये प्लस साईन येईल. ओके, सो 7 + 4 to 8 डिवायडेड बाय 28. हेच आपण 3/28 मायनस 8 + 7 इज 15/28. So 4, 3 minus 15. 3 minus 15 is obviously minus 12/28. हे आपण आता रॅशनल फॉर्ममध्ये थोडं फॅक्टर काय पडतायत का बघूया. 7 चौक 28, 4 त्रिक 12. म्हणजेच हा नंबर आता आहे 7 चौक 28 वजा 3 7. दिस इज नथिंग बट 25/7. आता ऑप्शन जे काही असतील त्यानुसार आपण हे बघायचं. 25/7 जर का ऑप्शन असेल तर 25/7 देऊ. नाहीतर 7ने भाग जाणारा 25च्या जवळचा नंबर आहे 21. म्हणजे 7 त्रिक 21 + 4 डिवायडेड बाय 7. सो 3 4/7 इज माय फायनल ॲन्सर. अजून एक प्रॉब्लेम बघूया. हा प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कसाठी घ्या. 2 1/7 + 4 3/5 - 3 1/7 + 5 1/10 = क्वेश्चन मार्क. ह्याचा ॲन्सर आहे 8.7. जास्तीत जास्त प्रॉब्लेमची तुम्ही प्रॅक्टिस करा. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढ्या कमी वेळात तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. बेस्ट ऑफ लक.